हे आसन मला फार आवडतं, मी रमतेच या आसनामध्ये. हां, तर हे आसन आहे बटरफ्लाय आसन. तुम्हाला सांगू, जसं मगाशी तुम्हाला म्हटलं मी पिरियड्समध्ये असताना मालासन जसं उपयोगाचं आहे, कसं पोटदुखी कमी होते, अगदी सेम तशाच पद्धतीचा फायदा तुम्हाला बटरफ्लायमुळे होऊ शकतो. इनर थाईज जे असतात ना, त्या थाईजना आराम मिळणं फार गरजेचं असतं आणि तो आराम ह्या बटरफ्लाय पोजमुळे होऊ शकतो. आता हे हे आसन जे आहे ना, हे दिसताना खूप सोपं दिसेल तुम्हाला, करताना मे बी पटकन जमणार नाही. दोन्ही पाय अगदी जवळ घ्यायचे आहेत, अगदी आपल्या मांडीला टेकतील असे जवळ घ्यायचे आहेत आणि हे जे गुडघे आहेत दोन्ही, सुरुवातीला तुम्ही साधारण ह्या पोझिशनमध्ये असाल कन्फर्म, जर तुम्हाला सवय नसेल तर. नंतर हळूहळू हळूहळू बटरफ्लाय पोजमध्ये जसं बटरफ्लाय उडतं तसं त्या पद्धतीने आपण दोन्ही पायांची हालचाल करून हळूहळू 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 हे दोन्ही गुडघे खाली टेकतील अशा अवस्थेमध्ये आणायचे आहेत. जर तुम्हाला अशा पद्धतीने करता येत नसेल तर दोन्ही हातांचा वापर तुम्ही करू शकता. प्रेस युअर पाम्स, जेवढा जास्त पद्धतीने प्रेस कराल तितके दोन्ही गुडघे जमिनीला टेकतील. मी तर गंमत म्हणून माझ्या लेकाला इथे उभं राहायला सांगायचे, एक पाय इकडे आणि एक पाय इकडे, मग तो उभा राहायचा आणि मस्तपैकी आम्ही गप्पा पण मारायचो.